जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा पारा अधिक होत असल्याने याचा परिणाम नवीन लागवड केल्या जाणाऱ्या पपई आणि केळी पिकावर होऊ नये यासाठी शेतकऱ्यांचा क्रॉप कव्हरकडे वाढता कल। क्रॉप कव्हरमुळे खर्चात वाढ होता असल्याने केळी उत्पादक आर्थिक अडचणीत। नंदुरबार जिल्ह्यात 40° पर्यंत तापमान पोहोचलं असल्याने याचा फटका नवीन लागवड होणाऱ्या फळबागांवर होण्याची शक्यता आहे। केळी आणि पपई पिकाची वाढ कमी होऊ नये यासाठी क्रॉप कव्हर लावून उष्णतेपासून बचाव केला जात आहे। नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या उष्णतेचा फटका आता केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे। अतितापमानामुळे केळीची रोपे वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना आता क्रॉप कव्हर चा आधार घ्यावा लागत आहे। शहादा तालुक्यातील जयनगर परिसरात केळी लागवडीमध्ये मोठी वाढ झाली असली तरी मार्च-एप्रिलमधील वाढत्या तापमानामुळे कोवळ्या रोपांचे संरक्षण करणे शेतकऱ्यांसाठी आव्हान ठरत आहे। त्यामुळे रोपांवर क्रॉप कव्हर टाकून त्यांचे संरक्षण केले जात आहे। मात्र यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे। आधी चांगला दर मिळणाऱ्या केळीला सध्या केवळ 600 ते 700 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत। मजूर टंचाई आणि वाढते मजुरी दर यामुळेही शेतीचे गणित बिघडले असून काही शेतकरी केळी लागवडीपासून दूर जात असल्याचे चित्र आहे। एकीकडे वाढते तापमान आणि दुसरीकडे वाढता खर्च यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले असून शासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।